नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दयानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलचा एकतर्फी विजय। हेरले तालुका हातकणंगले येथील दयानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे। ही निवडणूक आज माळभाग येथे खेळीमेळीत पार पडली। या निवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात उतरले होते। त्यापैकी सत्ताधारी पॅनेलचे 6 उमेदवार विजयी झाले असून 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। या विजयामुळे सत्ताधारी पॅनेलने सोसायटीवर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। विजयानंतर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। या निवडणुकीत विरोधकांना 4 जागांवर पराभव पत्करावा लागला। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संदीप कोले। कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड हेरले सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी आपली आज निवडणूक होऊन आता मतमोजणी पूर्ण झालेली आहे। तरी खालीलप्रमाणे उमेदवारांना मते मिळालेली आहेत। 1 नंबर खाबडे संजय बळवंत यांना एकूण 16 मतं मिळालेली आहेत। 2 नंबर चौगुले सुदाम कोंडिबा यांना एकूण 15 मतं मिळालेली आहेत। 3 नंबर पूर्णे उत्तम दत्तू यांना 11 मते मिळालेली। 4 नंबर पूर्णे विशाल राजाराम यांना 11 मते मिळालेली। 5 नंबर पूर्णे युवराज भीमराव यांना एकूण 11 मते मिळालेली आणि 6 नंबर पूर्णे चेतन विनोद यांना सुद्धा 11 मतं मिळालेली। अशा तऱ्हेने निवडून आलेल्या संचालक सदस्यांचे मी अभिनंदन करतो। बिनविरोधची बी नाव वाचून साबाई बाबसू या एकमेव महिला हिने बिनविरोध निवडणूक झालेली आहे। आणि दुसरा आहे ते आपलं विनोद रमेश पूर्णे विनोद रमेश अनुसूचित जाती जमातीमधून त्यांचं सुद्धा बिनविरोध निवडणूक आहे। त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।